नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अनामिका आणि सावळी हे दोघेजणी जगन्नाथकडे येतात. जगन्नाथजी, तुम्हाला माहिती आहे का, सारंग सर लग्नासाठी तयार झाले आहेत. जगन्नाथ म्हणतो, हो का, बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. एवढं सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर तो तयार झालाय. सावळी म्हणते, मी जगातली अशी काही पहिलीच बायको असणार आहे की माझ्या नवऱ्याचं लग्न ठरल्यानंतरनं सगळ्यांना इन्व्हिटेशन कार्ड मीच देते आणि त्याची बायकोही बरोबर घेऊन फिरते. जगन्नाथ हसतो आणि म्हणतो, सावळी, काय करायचं, नशिबाचे भोग असतात, दुसरं काय तेव्हा. बघ ना, संतती प्राप्त होण्यासाठी तुला हे करावंच लागणार आहे, कारण तुझ्या पत्रिकेमध्ये हे सगळं आहे. सावळी म्हणते, हो जगन्नाथजी, त्याच्यासाठीच सगळं काही चाललंय. शेवटी विशेष म्हणजे तिलोत्तमा मॅडमला खूप मुलांची अपेक्षा, नातवंडांची अपेक्षा आहे. अमृतावहिनींना होणार, तरीही सगळ्यांना असावं असं त्यांची एक इच्छा आहे. त्याच्यासाठी माझं हे कुर्बानी देणं म्हणजे काहीच नाही, असं काही म्हणतात क्षणी तोपर्यंत सावळी जगन्नाथकडे बघून हसते, पत्रिका वगैरे देते आणि अनामिकाला म्हणते, ही जी काय आपण कपड्यांची शॉपिंग केली आहे ना अनामिका, तू आता घरी घेऊन जा आणि मी थोड्या वेळाने येते असं सांग. जरा लग्नाच्या कामासाठी मी बाहेर जाणार आहे, काही काम आहे माझं, त्यासाठी मी जाते असं सांग. अनामिका म्हणते, सावळी मॅडम, तुम्ही लवकर घरी या बरं का, सगळी काही काळजी करतील. तोपर्यंत सावळी म्हणते, हो अनामिका, तूही नीट जा बरं का आणि सगळ्यांना व्यवस्थित असं सांग. तोपर्यंत अनामिका जाते घरी. अनामिका घरी नील आणि राजकुमार हे दोघंजणी असतात. नील म्हणतो, राजकुमार दादा, सारंगचं लग्न म्हणजे तुला जरा काही वेगळं वाटत नाही का रे? राजकुमार म्हणतो, त्यात काय वेगळं, आता जे व्हायचे ते होणारच, त्याला शेवटी कोण टाळूही शकत नाही. नील म्हणतो, हो बरोबर आहे दादा, तरी पण तुला काही वेगळं नाही वाटत? नाही रे, नाही काय वाटत, आणि तुलाही काही वाटून देऊ नकोस. नील म्हणतो, माझ्या छातीमध्ये एवढी धडधड का होते, मला जरा वेगळं का वाटते अनामिकाबद्दल. तोपर्यंत अनामिका येते आणि अनामिकाला अडवतो नील. काय गं, कुठं गेली होतीस? काय नाही, लग्नाची शॉपिंग करायला गेले होते. तुझ्या मनाने तू लग्न करते, तुझ्या इच्छेने. तोपर्यंत अनामिका शांत बसते. नील म्हणतो, ह्या सगळ्या लोकांच्याच मनाने मी लग्न केलं त्या ऐश्वर्याबरोबर, म्हणून तर माझ्या आयुष्याची वाट लागली, म्हणून हे दिवस मला आज पाहावे लागतात. अनामिका, तुझ्या स्वतःची इच्छा, मत मांड तिथे, सगळ्यांच्या ह्याच्यावरती जबरदस्तीवर लग्न करू नकोस तू अनामिका. ही शेवटची संधी आहे, शेवटी सारंगचं जीवन ही उद्ध्वस्त होणार आणि तुझंही, आणि एकीकडे सावळी, 3 लोकांची आयुष्याची बर्बादी आहे ह्याच्यात. तोपर्यंत अनामिका रूममध्ये जाते आणि येते तिथे भैरवी. काय गं, कुठे गेली होतीस? काही नाही, कुठे नाही, असं काही जरा ती नजरअंदाज करते. तोपर्यंत भैरवी म्हणते, अनामिका, तुला माहिती आहे का, हा सगळा काही कारस्थाना मी आखलंय, मी. शेवटी त्या काशीच्या गुरुजींना मीच बोलवलं आहे आणि संतीचा विरहा योग हा सावळीच्या पत्रिकेमध्ये आहे, त्याचा थोडक्यात मी थोडासा फायदा घेतला आहे, जास्त काही नाही आहे. आणि सगळा काही कारस्थान मी रचलंय, ह्या घराचे, मेंढरे फॅमिलीचे तुकडे 2 मी करणार आहे. माझ्या मुलीचं करिअर ह्या मेंढरे फॅमिलीने बिघडवलं. सगळं काही ह्या लोकांमुळे माझी आयुष्याची वाट लागली. अनामिका, वाट हे सांगू नको कोणाला. अनामिका म्हणते, खरंच मॅडम, तुम्ही खूप ग्रेट आहात, हो ग्रेट आहात. तुमच्या डोक्यामध्ये एवढ्या छान छान युक्त्या, म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला. आणि शेवटी बघ, भैरवी म्हणते, शेवटी बघ, तुझं लग्न ना ह्या सारंगबरोबर ठरवायचं मीच केलं आहे गणित, त्या गुरुजींना वगैरे नाही केलेलं आणि त्यांनीही सांगितलेलं नाही आहे, कारण माझ्या मनामध्ये जे होतं त्या गुरुजींना मी सांगितलं, तसा प्रकार त्यांनी केल्या, माझ्या इच्छेने ते करतात. असं काही ऐकता क्षणी अनामिका खूप घाबरते. म्हणते, ही डेंजर बाई आहे बरं का, खरंच खूप डेंजर आहे. हिच्या डोक्यामध्ये काय चाललंय, काय नाही, काहीही कुणाला कळायला मार्ग नाही आहे. आणि स्वतःचं डोकं लावते, काय काय प्लॅनिंग करते, हिलाच माहीत बाबा परमेश्वरा. असं काही ती अनामिका, चंद्रकांत आणि तिलोत्तमा दोघेजणी रूममध्ये बोलत असतात.
चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा तुला माहिती आहे का, आपण जो काही निर्णय करतोय आणि केला आहे तो बरोबर वाटतोय का तुला? सावळीवरती कोणता अन्याय तरी करत नाहीये ना? तिलोत्तमा म्हणते, नाही. छे हो, कुठला अन्याय तेव्हा? शेवटी तिच्या पत्रिकामध्ये संतती विराह आहे ना, त्यामुळे आपल्याला हे करावं लागतंय हो. माझ्या तरी जीवाला कुठे हे बरं वाटतंय, तेव्हा सांगा बरं तुम्हीच जरा. तोपर्यंत चंद्रकांत म्हणतो, हो ठीक आहे, पण लग्न कधी करायचं, कुठे करायचं, त्याची मुहूर्त वगैरे काय तुला माहिती आहे का तिलोत्तमा? तिलोत्तमा म्हणते, थांबा मी गुरुजींना फोन करते. गुरुजींना फोन करता क्षणी तिलोत्तमा म्हणते, नमस्कार गुरुजी, मी तिलोत्तमा मेहेंदळे बोलते आणि आपण सारंगच्या लग्नाविषयी काय बोललो होतो, तुम्ही काल आला होता. गुरुजी म्हणतात, हो हो, बोला बोला. आपण मग काय लग्नाची तिथी केव्हा काढणार आहोत? असं काही दोघांचं बोलून चालत असताना गुरुजी म्हणतात, जरा माफ करा, हे लग्न आपल्याला लवकरात लवकर करावंच लागणार आहे, म्हणजे उद्याची तिथ आहे असं काही म्हणतात. गुरुजी म्हणतात, सारंगचं लग्न आपल्याला उद्याच्या उद्याच केलं पाहिजे. सगळी काही तयारी करणे जराशी अवघडच वाटतंय मला, पण तुम्ही कराल तिलोत्तमा मॅडम, त्यामुळे काही हरकत नाही आहे. गुरुजींचं ऐकल्यानंतर तिलोत्तमा ही खूप घाबरते आणि म्हणते, खरंच गुरुजी जरा अवघडच वाटते, पण काही हरकत नाही, आपल्याला शॉर्टकटमध्ये लग्न करायचं आहे. तोपर्यंत ते तिलोत्तमा अजून एकदा नमस्कार घालते, फोन ठेवते. चंद्रकांत म्हणतो, काय झालं ग, एवढी टेन्शनमध्ये काय आहेस तू? काही नाही, आपल्याला उद्याच्या उद्या लग्न करायचं आहे सारंगचं आणि अनामिकाचं, त्यामुळे खूप घाई गडबड होणार आहे आणि येणाऱ्या थोडक्यात काही भागामध्ये आपल्याला पाहूयात की नक्की काय होते. लग्नाची सगळी काही तयारी झालेली असते. नवऱ्या मुलगीला सावळीने स्वतःच्या रूममध्ये स्वतःच्या हाताने तिला नटवते, थटवते, चांगला मेकअप करते तारा दोघीजणी. तारा म्हणते, काय ग, तुझ्या मनामध्ये हे सगळं आहे का सारंगबद्दल? आणि सारंगचं लग्न स्वतःच्या हाताने स्वतःच्या नवरीला त्याच्या नटवतेस तू, तुला काय वाटतंय का नाही? तोपर्यंत सावळी म्हणते, अहो वाटायला कशाला पाहिजे, हे तात्पुरतं आहे आपलं. तोपर्यंत तारा म्हणते, तात्पुरतं नाही, अशाच बायका नवऱ्यांवरती हक्क दाखवायला रिकाम्या होतात, तुला माहिती आहे का? अनामिका म्हणते, तारा मॅडम असं काही होणार नाही आहे, आपण चांगल्या रीतीने जे काही ठरलं आहे तसंच करणार आहे आपण. तोपर्यंत थोडक्यात आपला जगन्नाथ फोन करतो. ऐन मोक्यावर ते शेवटच्या टायमिंगला त्याला सगळं आठवतं, पहिल्यांदा काहीच तर आठवत नाही. जगन्नाथ म्हणतो, सावळी सावध हो सावध, लवकरात लवकर काही जरी झालं तर तू माझ्यापाशी आत्ताच्या आत्ता ये. सावळी म्हणते, जगन्नाथजी अहो, ही ते सगळी काही लग्नाची तयारी झालेली आहे, कसं मी तिथे येऊ? तू आली नाहीस तर तुझं आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही सावळी, लवकर ये तू लवकर. सावळी म्हणते, हो जगन्नाथजी, लवकर ये इकडे माझ्याकडे. सावळी फोन कट करते, तारा मॅडम तुम्ही सगळे काही इथली तयारी बघा, मला जगन्नाथजी बोलवलं आहे तर मला जावं लागतंय. त्यामुळं हा डाव भैरवीचा सावळी जगन्नाथ उधळून लावतील का, येणाऱ्या भागामध्ये पण पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.